पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आलाय। या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी प्रभाग क्रमांक 17 मधील अधिकृत उमेदवार अशोक धाकू कांबळे, हेमलताताई निलेश मगर, संगीता दत्तात्रय तुपे आणि आनंद अण्णा आलकुंटे यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रचाराला सुरुवात झाली आहे। आमदार चेतन तुपे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधून प्रभागातील घड्याळासमोरील चिन्ह दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलेलं आहे। यावेळी आमदार चेतन तुपे पाटील पुढे म्हणालेत की हडपसर भागाच्या विकास कामामध्ये उपमहापौर निलेश दादा मगर, हेमलताताई यांचं मोठं योगदान आहे। तसेच खासदार निधी असेल, आमदारांचा निधी असेल तो कमी पडू देणार नाही। त्यामुळे प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार निवडून दिल्यास विकास कामांना गती मिळेल। प्रभागामध्ये कोणतीही विकास कामे कमी पडू देणार नाही, निधीची अडचण भासू दिली जाणार नाही आणि विकासाची घडी ही सातत्याने पुढे नेली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार चेतन तुपे पाटील पुढे काय म्हणालेत आपण पाहूयात। प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आघाडीच्या वतीनं 4 उमेदवार उभे आहेत। अ गटामध्ये अशोक कांबळे हे आपले उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे ब गटामध्ये आपल्या नगरसेविका हेमलताताई मगर या आपल्या उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे क गटामध्ये संगीता दत्तात्रय तुपे या आपल्या उमेदवार आहेत आणि ड गटामध्ये आनंद अण्णा आलकुंटे नगरसेवक हे आपले या ठिकाणी उमेदवार आहेत। मागच्या वेळी ज्यावेळी 2017 मध्ये इलेक्शन झाली होती त्यावेळी आम्ही 4 जण त्या ठिकाणी उमेदवार होतो। त्याच्यामध्ये मी होतो, चंचला कोदरे होत्या, स्वर्गीय चंचला कोदरे होत्या, त्याचबरोबर हेमलताताई मगर होत्याच आमच्या बरोबर आणि बंडूतात्या गायकवाड असे 4 उमेदवार होते। आणि आपण त्या चौघांना आशीर्वाद देऊन ही 4 घड्याळं महानगरपालिकेत पाठवली होती। मधल्या काळामध्ये 2022 साली निवडणूक व्हायला पाहिजे होती, पण काही कारणामुळे, बाकीच्या कारणामुळे इलेक्शन लांबत गेली आणि त्याच्यामध्ये 19 साली तुम्ही मला आमदार केलं, परत 24 साली आमदार केलं, तरी नगरसेवकांची इलेक्शन होत नव्हती। मी मधल्या काळात 2दा आमदार झालो, पण नगरसेवक मात्र इलेक्शन होत नव्हती। ती आता 2026 मध्ये जवळपास तब्बल 5 वर्षाच्या अंतराने होतीये। त्यामुळे मधल्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच अनेक गोष्टी त्या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केला, पण या विकासाला गती देण्यासाठी आता आपल्याला घड्याळ पाहिजे। तुम्ही सगळ्यांनी माझ्या माहितीनुसार 2007 पासून मी या माळवाडीमध्ये नगरसेवक म्हणून कामाला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत ही माळवाडी कायम घड्याळाच्या मागे उभी राहिलेली आहे। घड्याळाच्या चिन्हावर जो कोणी उभा राहिला तो या माळवाडीने निवडून दिलाय आणि ही परंपरा आपल्याला कायम राखायची आहे। यावेळी सुद्धा आपल्याला या चौघांना घड्याळ रूपी मताचा आशीर्वाद द्यायचा, यांच्या पुढचं घड्याळाचं बटन दाबायचंय आणि या चौघांनाही तुम्हाला मोठ्या बहुसंख्येनं त्या बहुमतानं आपल्याला महानगरपालिकेत पाठवायचंय। आता आमदार म्हणून मी काम करतोय, या ठिकाणी राष्ट्रवादीचेच खासदार म्हणून अमोल कोल्हे आहेत। त्यामुळे खासदारांचा निधी असेल, आमदारांचा निधी असेल, याचा योग्य वापर व्हायचा असेल तर आम्हाला आमच्या बरोबरीचे, आमच्या पक्षाचे 4 नगरसेवक या भागात असतील तर या भागाचा विकास होईल। खरं तर अनेक लोक येतील जे वर्षानुवर्ष घरात बसलेले आहेत, त्यांना घरात बसायची सवय लागलेली आहे वर्षानुवर्ष, पण येतील, विचारतील काय झालं तर त्या सांगा माळवाडीतल्या एकाही रस्त्याला खड्डा नाही। विकासाचं तुम्ही बोलताय, माळवाडीत पाणीच पाणी आहे, माळवाडीला पाणी येत नव्हतं, आमच्यामुळे आता ते पाणी यायला लागलंय। माळवाडीमध्ये पत्र्याची घरं होती, आता 3-3 मजल्याची घरं झाली। कुणालाही 1 रुपया मागितला गेलेला नाही, कुणाचा चहा पिला गेलेला नाहीये, पण घराच्या परवानग्या मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे हीच आपल्याला सर्वसामान्य माणसाची परंपरा जोपासायची आहे। स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे पाटील हे या भागातल्या लोकांना या ठिकाणी घरं दिली होती आणि आजही तुमच्या सगळ्यांमध्ये मी माझ्या वडिलांना बघतो। त्याच्यामुळं ही
सगळी जी आहे एक वेगळ्या पद्धतीचा आपल्या भागामध्ये ठसा आहे. हा ठसा जपायचा आहे. जनतेच्या सेवेसाठी येणार आहेत आणि यांच्यावरती लक्ष ठेवायला मी आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. अगदी बिनधास्तपणे चारही घड्याळांचं बटन दाबा. तुम्हाला काय कमी पडलं तर आमदार या नात्यानं मी ते करून देईल एवढीच तुम्हाला ग्वाही देतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.